काम कर मॅडम. काय ऍक्च्युली काय इथे थोडी मला इज्जत आहे, रिस्पेक्ट आहे, तर इथे लो बॅटरी नका ना म्हणून मला मॅडम. बरं बरं ठीक आहे. मला सांग काय की बॉसचं काय आहे रे? हा सारखा मुलींवरती चिडत असतो, काय प्रॉब्लेम काय आहे? ते मला कळलं ना मग मी तुम्हाला सांगू शकेन, मलाच माहित नाही अजून. पण मॅडम ते आत्ता जे बोलले ते लक्षात ठेवा, ते नियम बियम पाळा आता. काय नियम बियम करतोय? कसले नियम? दिलीत ना. हे काय? मुलींनी वेळेवर कामावर यायचं. ह्या जेंडरचा काय संबंध आहे? सगळ्यांनी कामावर वेळेतच यायला पाहिजे. सगळ्यांनी यायलाच पाहिजे, पण ते तुम्हाला मुलींना ते वेळ लागतो ना, म्हणजे ते पहिले तुम्ही ते हे करता डोळ्याखाली काहीतरी, मग गालावर करता. काही वेळ लागत नाही. मी मम्मीचे डबे पोहोचवून सगळीकडे वेळेतच जाते. हा काय? दुसरा काय नियम आहे? कामाच्या वेळेत गप्पा मारणे किंवा अनावश्यक वेळी गॉसिप करणे खपवले जाणार नाही. सर्व महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक वस्तू विसरणे किंवा चुकीच्या जागी ठेवणे टाळावे. हा फेकून देतात सर. बापरे. आणि काय? कोणत्याही महिला कर्मचाऱ्याने बॉसच्या केबिन समोर उभे राहणे थांबावे आणि परवानगी शिवाय तिथून जाणे टाळावे. अरे कसले नियम केलेत हे सटकलेले फुंतरू आहेत. अरे ते फुंतरू असो नाही तर कुंतरू असो, तुम्हाला ते पाळावे लागणार. तुम्ही कशाला एवढं रिस्क घेताय? तलावात राहून कोणी मगरीशी वैर घेतं का? मग तसं आहे, बॉसची पंगा घेऊ नका. हो. सरांनी जे नियम केलेत ना ते पाळा. ते तुम्ही पाळले ना मग सर खुश होणार, मग काही टेन्शन नाही. आणि काय लागलंच तुम्हाला एक्स्ट्रा तर हो ना. बरं ठीक आहे, पण काय करायचं ते तर सांग. सांगतो. हे बघा, हा आहे ना, हा गेल्या वर्षीचा सेल्स रिपोर्ट आहे. हे एकदा वाचून घ्या आणि मग तो चार्ट आहे ना तो भरून टाका. बरं ठीक आहे, पुढचं मला येतं. बाय.